कार्यक्रमाला प्रतिसाद देणाऱ्या विशेषतः माता मौल्यांचं अभिनंदन करावं वाटतं की शिक्षक सांगतात तुमच्या पोराला शिकवा, तुमच्या पोराच्या अभ्यासाकडे लक्ष द्या आणि तुम्ही एवढ्या दगदगीत, एवढ्या धावपळीत, एवढ्या गडबडीमध्ये तुमच्या पोराच्या अभ्यासाकडे व्यक्तिशः लक्ष देता, म्हणून एक टाळी आमच्या माता माऊलीसाठी जोरदार झालीच पाहिजे. मला तुम्हाला आवाहन करायचंय, भगिनीनं एक काम कमी करा. एखादी घरदाराला सांगा, घरमालकाला सांगा, एखादी कमाई कमी झाली तर चालेल, परंतु आपलं लेकरू शिकलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, आपल्या गावातल्या मुलांच्या शिक्षणामध्ये, मुलांच्या नोकरीमध्ये मागच्या 2-3 वर्षामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आमच्या गावातील अनेक तरुण MPSCच्या माध्यमातून, वेगवेगळ्या एक्झामच्या माध्यमातून मोठमोठ्या अधिकार पदावर जात आहेत. आमचा अजय घावट असो, आमचा दीपक दाजीचा मुलगा तो नरवाडे असो, परत परशुराम फड असो, परत 1-2 मुलं ज्यामध्ये आमच्या सरपंचाचा मुलगा डॉक्टर व्हायला, अजून अजयची घालवटची मुलगी डॉक्टरीन व्हायली. एकेकाळचं माझं स्वप्न होतं की हे गाव सुशिक्षित व्हावं, या गावामध्ये शिक्षणाची गंगा वाढावी. योगायोगाने फार दिवसानंतर हे स्वप्न साकार होते आहे. जेव्हा मुलगा सरकारी नोकरीवर जातो, जेव्हा मुलगा अधिकारी म्हणून कुठल्या तरी पदावर बसतो, तेव्हा आपल्याला जी फिलिंग येते, ती काय फिलिंग येते, किती आनंद होतो, तो आनंद काय असतो, आमच्या संजय घालवटला विचारा. जेव्हा त्यांच्या मुलानं त्यांना शाल्यूट मारला तेव्हा त्याला काय वाटलं, इंदुबाईला विचारा, संजय घालवटला विचारा. भगिनीनं तुम्हाला वाटत नाही का की तुमच्या मुलानं सरकारी अधिकारी व्हावं? आणि जर वाटत असेल तर या गावातल्या शाळेला सुधारण्यासाठी तुमच्या परीने तुम्हाला काय योगदान देता येतं ते नक्कीचपणे तुम्ही द्याल, याची मला खात्री आहे. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही काय करावं, आमची लेकरं माहूरला आहेत, मॉडर्न शाळेत आहेत, किंवा ज्युनियर स्किलला आहेत, किंवा अजून इतर शाळेमध्ये आहेत, बुलढाण्याला आहेत, बाहेरगावली आम्ही आमच्या लेकरांना शिकवितो. मला एक म्हणायचं आहे, 10-11 वर्षाचं लेकरू तुमच्यापासून तुम्ही दूर टाकताय शिक्षणासाठी, बरोबर आहे, टाकलंच पाहिजे, शिक्षणाकडे लक्ष दिलंच पाहिजे, परंतु तीच व्यवस्था जर गावामध्येच होत असेल तर तुमची काय हरकत आहे? मग आजच्या बैठकीमध्ये एक निर्णय घ्या, ठामपणे निर्णय घ्या. गावातली नागरिक असोत, विशेषतः महिलांचं महत्त्वाचं सहकार्य पाहिजे. महिलांनी देखील मनावर घ्यायला पाहिजे की गावातच शिक्षकांनी हमी दिली, शिक्षण समितीच्या कार्यकर्त्यांनी हमी दिली, ग्रामपंचायतच्या सदस्यांनी हमी दिली, दर्जेदार शिक्षण हे गावात भेटणार आहे. आणि त्यासाठी मी माझ्या मुलाला, माझ्या मुलीला बाहेर गावाला शिकायला न टाकता येणाऱ्या जूनमध्ये आमच्याच गावामध्ये टाकेल. केला का निश्चय? देसाल का सर तुम्ही गाव शिक्षकांना किंवा शाळेला? विद्यार्थी जर नसतील तर त्यांनी शिकवायचं कोणाला किंवा सुधारणा करायची कोणाला? मग विद्यार्थी कुठून येणार आहेत? आपलेच लेकरं आम्ही बाहेर टाकतो. निश्चय करा आजच्या या बैठकीत किंवा आजच्या या कार्यक्रमात की आमच्या लेकरांना आम्ही पुढल्या वर्षी, यंदाचं तर वर्ष गेलं बरोबर आहे, पुढच्या वर्षी आमच्या सर्व लेकरांना आम्ही गावातच टाकण्याचा निश्चय करा. नंबर 1. त्यानंतर ज्या ज्या वेळेला शिक्षण समितीला, ज्या ज्या वेळेला चौटे सरांना किंवा शाळेला जे काही सहकार्य लागेल ते आर्थिक, शारीरिक, मानसिक सर्व सहकार्य करण्याची तुम्ही हमी द्या. तुमच्या सहकार्याशिवाय काहीच होणार नाही. बाहेरचे शिक्षक काही नाही करू शकणार, किंवा एकटा आमचा आणखीने एकटा निलेश कांदे किंवा एकटे 5-6 लोक कितीही प्रयत्न केला तरी नाही जमणार. गावातल्या प्रत्येक नागरिकाचं जर सहकार्य असेल तर नक्कीच या शाळेला, या गावातील शिक्षणाला अगदी सोन्याचे दिवस येतील याची मला खात्री आहे. आज काही घरातील लोक, लेकरं शिकलीत, मोठी झालीत, अधिकारी झालीत, मग तो दत्ता फडचा मुलगा परशुराम असो की अजून कोणी असो, प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या घरात किमान एक तरी नोकरीला असेल हवा, तर त्यांचा जो बेस आहे वर्ग 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, हा बेस अतिशय मजबूत आणि चांगला होणे आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणाल सर गावात ठेवा म्हणाले 2च शिक्षक आहेत, मग या शिक्षकांना 7वी बसरो कसं शिकवा येईल किंवा 5वी बसरो कसं शिकवा येईल, आमच्या मुलांचं नुकसान होईल. मी तुम्हाला खात्री देतो, आणि तुम्हाला माहिती आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच नवीन आहेत, माहीत नाही, परंतु जे जुने आहेत, जुने प्रतिष्ठित नागरिक आहेत, मी जे बोलतो ते करून दाखवतो, बरोबर आहे. विश्वास आहे का माझ्यावर? माझं नाव पण विश्वास आहे. आणि मी असं ठरवलं आहे तुमच्या सर्वांच्या मदतीनं की गावामध्ये शैक्षणिक विकास व्हावा. चांगलं ठरवलंय ना? मग तुमची साथ भेटेल का नाही? साथ जर भेटत असेल तर आपल्या गावातली विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा.
यामध्ये गावाचा विकास आहे, गावाचं कल्याण आहे. गाव पुढे गेलं, गाव शिकलं, गाव सुशिक्षित झालं, गाव सुसंस्कृत झालं तर नक्कीच आपल्या गावाचं नाव संबंध तालुक्यामध्ये होणार आहे, शहरामध्ये होणार आहे, आपलं घर सुधारणार आहे. त्यासाठी आपल्याला जेही काही सहकार्य करता येईल, मग ते आर्थिक सहकार्य असो, मग ते शारीरिक सहकार्य असो, आमच्याजवळ प्लॅनिंग आहे, आम्ही योजना केलेली आहे. आता मी बैठकीमध्ये न सांगता तुमच्या मुलांचं नुकसान होणार नाही याची मी पूर्ण खात्री देतो या शिक्षकांच्या मदतीने. आता शिक्षक कसे उपलब्ध करायचे, शिक्षक कुठून आणायचे, त्याचा एक मॅप आमच्याजवळ आहे. आमचे फयाद फारुकी, आमचे सर गुले, आमचे शिक्षण कमिटीच्या आडकीने, आम्ही सर्व तरुण, आमचे फड, त्या दिवशी मॅप एक साधारण कच्चा इस्टिमेट किंवा कच्चा आयडिया आम्ही तयार केली. त्या आयडियानुसार सर्व काही चांगलं होणार आहे. सगळ्यात आधी तुम्ही विद्यार्थी वाढवा, जूनमध्ये वाढवणार. नंबर 2, गावाला या शाळेसाठी, विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जे हजारो रुपये तुम्ही बाहेर खर्च करता, त्या हजारो रुपयापैकी 10% जरी शेअर या शाळेसाठी तुम्ही खर्च केला, नक्कीच तुमच्या शिक्षकाचा प्रश्न मिटेल, शाळेच्या भौतिक विकासाचा प्रश्न मिटेल. याशिवाय वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अतिशय ॲक्टिव्ह लोक आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, कार्यकर्ते आहेत. मग तो विनायक मुसळे असो, जितू चोले असो, आमचा फयाज फारुकी असो, किंवा आमचे भावरे असो, की अजून प्रत्येकजण इथं बऱ्यापैकी लीडर आहे. आपली ही लिडरशिप आपण चांगल्या कामासाठी लावूयात. खासदार आमदाराजवळ आपण गावाचं एक प्रतिनिधी मंडळ नेऊयात, शिष्टमंडळ नेऊयात आणि त्यांना सांगू की बाबा एखादं विकासाचं काम आम्हाला कमी दे, परंतु आमच्या गावातल्या शाळेच्या विकासासाठी, शैक्षणिक सुधारण्यासाठी विशिष्ट असा फंड दे. नक्कीच मला माहिती आहे 1-2 गाड्या घेऊन जर आपण गेलो तर आमदार साहेबाजवळ आपल्याला भेटतील, 10-20 लाख आमदाराकडनं भेटतील, आपल्या खासदाराकडनं भेटतील. आणि ती तरतूद आपण किंवा ती व्यवस्था आपण करण्यासाठी सर्वांनी हातभार लावूयात, सर्वांनी प्रयत्न करूयात. तू नाचतोय तूच कर ही भूमिका सोडून माझी शाळा, माझ्या गावातला शैक्षणिक विकास हे धोरण आपण डोळ्यासमोर ठेवून ज्या ज्या वेळेला गरज पडेल शिक्षण समितीला, त्या त्या वेळेला सर्व तुम्ही सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो. तुमच्यामध्ये आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तुम्ही उत्सुकता, तुमच्या लेकरांचा कार्यक्रम आहे, त्यामुळं फार वेळ न घेता मी परत अजून एक बैठक घेऊयात आपण, विस्तृत बैठक. त्या बैठकीला सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, आणि त्या बैठकींना आमच्याजवळ काय मॅप आहे किंवा आमच्याजवळ काय योजना आहे. शिवाय 6 ते 8च्या दरम्यान आमच्या किशोर अडकिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आपल्याच घरी अभ्यास करण्याची एक योजना सुरू केली. तुमच्यापैकी बऱ्याच पालकांचा त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद आहे. मला भगिनींना आवाहन करायचं आहे, भला तुमचा विद्यार्थी हॉस्टेल असू द्या, भला तुमचा बाहेर मॉडर्नला असू द्या, माहूरला असू द्या किंवा कुठेही असू द्या, तुमचं लेकरू वेळ 6 ते 8 या दरम्यान स्वतः तुम्ही अभ्यासाला बसलं की नाही याची खात्री करून घ्या. बसत नसेल, त्याला इकडे तिकडे गेला असेल, त्याला बोलून आणून अभ्यासाला बसवा. कारण या मुलाला जर अभ्यासाची सवय लागली या वयात तर नक्कीच त्याची शैक्षणिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही शैक्षणिक प्रगती करण्याचं बहुतांश काम भगिनींच्या हातात आहे. आणि माझ्या भगिनी या गावातल्या सक्षम नारी ते काम अत्यंत सक्षमपणे पार पाडतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. खरं तर खूप बोलायचं होतं, परंतु आता फार वेळ न घेता मी माझी रजा घेतो. मला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं, बोलण्याचा चान्स दिला, मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. आणि खऱ्या अर्थाने मी परत तुम्हाला आवाहन करतोय की या लोकांना, या शिक्षण सुधार समितीला, या शिक्षकांना सहकार्य करा आणि आपल्या गावाची शाळा सुधारण्यासाठी तन मन धनाने सर्वांनी साथ द्या. धन्यवाद. धन्यवाद सर. की खरोखरच आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एखाद्या नेत्यापेक्षा एखादा जर शिक्षणासाठी गुरुजी मिळाला तर आपण भाग्य समजतो. त्या म्हणीप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ते शिक्षक पेशाचे असल्यामुळे